नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 10वी मराठीचा 11वा धडा गोष्ट अरुणिमाची याचा इथे स्वाध्याय सोडवणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। प्रश्न एक आहे, आकृती पूर्ण करा। अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती। उत्तर आहे अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती आहे फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली। खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला। दोन्ही पायांनी अपंग असताना देखील एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला। जवळचा ऑक्सिजनचा साठा संपत असला तरी त्या मागे फिरल्या नाहीत आणि शेवटी त्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या। प्रश्न दुसरा आहे, खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा। उत्तर अ, भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मांडला। उत्तर वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर आणि चोरांना लाथाबुक्क्यांना प्रसाद दिला तर ही धाडसी वृत्ती आहे। ई, उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली तर हे उत्तर आहे ध्येयवादी। ई, ब्रिटिश माणसांचे ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला। उत्तर व्यवहारी दृष्टिकोन। इथे प्रश्न तिसरा आहे, कोण ते लिहा। एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला। उत्तर आहे बचेंद्री पाल। आणि सर्वात मोठा मोटिवेटर। उत्तर आहे स्वतःच। अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे। उत्तर आहे भाईसाहेब। आणि फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन याचं उत्तर आहे अरुणिमा। प्रश्न चौथा आहे, अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य पाठातून शोधून लिहा। उत्तर एक, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून सलाखून निघत होते। दोन, उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्या स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरा दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत। तीन, मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला। चार, आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं। पाच, मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते। प्रश्न पाचवा आहे, अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहायची आहे। उत्तर शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय। याचं उत्तर आहे समाजातील बहुसंख्य लोक मराने दुबळे असतात, त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर त्यांचा विश्वास बसत नाही। शरीरावर झालेल्या अपघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार। अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतनं उडी मारली। उत्तर अरुणिमाने तिकीट काढले नसणार, त्यामुळे TCच्या नजरेतून सुटण्याचा प्रयत्न तिने गाडीतून उडी मारली असावी अशी शंका काही जणांना येते। अलीकडे प्रामाणिकपणावरही सज्जनपणावरही समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे, त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते। प्रश्न सहावा, पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा। याचं उत्तर आहे जिद्द व चिकाटी, पराकोटीचे धैर्य, अन्यायाविरुद्ध लढणारी, अमाप सहनशक्ती असणारी, स्वतःच्या मतावर कायम राहणारी, जबरदस्त आत्मविश्वास असणारी। प्रश्न सातवा, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा। एक, नॅशनल राष्ट्रीय। दोन, स्पॉन्सरशिप प्रायोजकत्व। तीन, डेस्टिनी नियती। कॅम्प छावणी, डिस्चार्ज पाठवणी, मोकळीक, हॉस्पिटल रुग्णालय। प्रश्न आठवा, पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा। नाव और नेव्हर म्हणजे आता नाही तर कधीच नाही। दोन, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्हर्स म्हणजे शूर माणसाला नेहमी नशीब साथ देते। प्रश्न नववा, नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा। उत्तर ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट, धोकादायक पर्वत चढणे, मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे, पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच चवडा गोल फिरायचा म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे। उजव्या पायातल्या रॉडमुळे त्या पायावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत। अरुणिमाची अवस्था पाहून शेर्पाचा निश्चय डळमळायचा। प्रश्न दहावा, खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा।
प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. उत्तर आहे प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही. आ. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. उत्तर सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू नका. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. उत्तर प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते. प्रश्न 11वा. खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा. सायरा आज खूप खुश होती. तर इथे क्रियापद आहे होती. अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला. उत्तर आहे टाकला. मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले. उत्तर आहे आवडले. आणि जॉनला नवीन कल्पना सुचली. उत्तर आहे सुचली. तर हे सगळे काय क्रियापद. खालील तक्ता पूर्ण करा. इथे शब्द दिलेले आहेत आणि मूळ शब्द, लिंग, वचन, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती इथे लिहायचे आहे. शब्द आहे कागदपत्रांचे. मूळ शब्द कागदपत्र, लिंग नपुसकलिंग, वचन अनेक वचन, सामान्य रूप कागदपत्रा, विभक्ती प्रत्ययचे, विभक्ती षष्टी. शब्द गळ्यात. मूळ शब्द गळा, लिंग पुल्लिंग, वचन एक वचन, सामान्य रूप गळ्या आणि विभक्ती प्रत्यय त आणि विभक्ती सप्तमी. प्रसार माध्यमांनी. मूळ शब्द प्रसार माध्यम, लिंग नपुसकलिंग, वचन अनेक वचन, सामान्य रूप प्रसार माध्यमा. नि हे विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती आहे तृतीया. गिर्यारोहणाने. इथे मूळ शब्द गिर्यारोहण, लिंग नपुसकलिंग, वचन आहे एक वचन, सामान्य रूप आहे गिर्यारोहा, गिर्यारोहणा आणि विभक्ती प्रत्यय ने आणि विभक्ती आहे तृतीया. स्वमत लिहायचे. आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. उत्तर आहे 10वी-12वीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात. अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. हे साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते, तोंड दाखवायला जागा राहत नाही. पण खरोखरच परीक्षेमुळे अपयशी नामुष्की असते का किंवा याबाबत थोडा विचार करायला पाहिजे. आपण खूप गुण मिळवण्याच्या परीक्षेत यश मांडतो, पण हे बरोबर आहे का? गुण महत्त्वाचे नसतात, ज्ञान महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते तर ज्ञान हे साध्य असते. आपले ध्येय असते, आपल्याला गुणांना महत्त्व जरा जास्तच देतो. इथे खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असते तर आपण कितीही मोठे यश मिळवले तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जाता कामा नये. किंबहुना ती नामुष्की सुद्धा नसते. उच्च ध्येय निवडता आले पाहिजे तर मात्र हे अपयश असते. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर आहे कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते, एखाद्याला गायला आवडते, एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते, तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमकं हेच केलं. खरं तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती, पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे. तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. उत्तर आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करत असतो. त्यावेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते तो माणूस सतत पैसे मिळवण्याचा विचार करत असतो. नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. आपले म्हणणे किंवा म्हणजे आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवित असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. हे नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात जास्त उंच आहे तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्ट होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे, तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अपठित गद्य आकलन. इथे राजा मंगळ वेढेकर यांचा अपठित गद्य आहे. वर्षा ऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणवल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात. वृक्षपर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे आणि उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले, कुठे काठावर चढले, कुठे संत गंभीर राहून दबदबा दाखवते आहे. भव्य स्तब्ध पुलाच्या कमानी खालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते, पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते. जोर कोणी अडवत नाही, शेतमळे बागा फुलवत नाही, रान रान हसवत नाही, तर पाण्याने तरी काय करावे. दरवर्षी वर्षा ऋतूत यावे आणि वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत खुलवत पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल. पण पाण्याचे मन कोण जाणणार. राजा मंगळ वेढेकर. उतारा वाचून झालेल्या कृती घ्यायच्या आपण. खाली भाव व्यक्त करणारे वाक्य उतारातून शोधून लिहायचे. वृक्ष बहरू लागले आहेत. नदी नाल्यात भरपूर पाणी आहे. तर उत्तर आहे वृक्ष बहरू लागले आहेत. वृक्षपर्णांनी अंग धरले आहे आणि नदी नाल्यात भरपूर पाणी आहे. तर करंगळीची सोंड झाली आहे. स्पष्ट करा. पाणी समजूतदार वाटते. उत्तर आहे पाणी शांतपणे वाहते तेव्हा जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये याची काळजीच घेत असावी असा भास होतो, म्हणून त्यावेळी ते समजूतदार वाटते. पाणी क्रूर वाटते. उत्तर नदी काठावरच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात या गरीब दुबळ्या माणसाबद्दल कणवच नसावी अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे असे वाटू लागते. खालील आकृत्या पूर्ण करायच्या. वर्षा ऋतूतील निसर्गाचे रूप. आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते. संपूर्ण अवकाश पाणावलेला असतो. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते. नदी नाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते आणि नवे पाणी उसळत घुसळत फेसाळत वाहते. 2. पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया. उसळत घुसळत फेसाळत धावणे, काठ ओलांडून ओसंडून वाहणे, संथपणे धीर गंभीरपणे वाहणे, बेफान होऊन सगळे बुडवत धावणे. तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यातील अव्यय ओळखा आणि त्याचा प्रकार लिहा. वाक्य आहे पाणी कुठे गच्चीवर लोळते, तर अव्यय आहे कुठे वर. अव्ययाचा प्रकार आहे क्रियाविशेषणे व शब्दयोगी अव्यय. पाणी येते आणि जाते. अव्यय आहे आणि. अव्ययाचा प्रकार उभयान्वी अव्यय. उतारातून कळलेला पाण्याचा स्वभाव तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर आहे पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते. जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. अधूनमधून पाऊस कोसळत असतो, त्यामुळे नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते. वाहताना ते कधी काठाला धडकते तर कधी काठावर चढते. यावरून पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो. काही ठिकाणी इतके संत वाटते की वाटावे जणू काही ते आपला दरारा दाखवत आहे. मोठ्या पुलांखालून पाणी वाहत जाते तेव्हा ते समजूतदार शहाण्या मुलासारखे वाटते, तर कधी कधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करते. अशा वेळी स्वभावाने खूप क्रूर असावे असे मनात येते, तर कधी कधी झाडावर चढते, गच्चीवर लोळते, घाटाला बुडवते, वाटेला तुडवते. अशा वेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो. असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उतारातून जाणवत राहतात. वर्षा ऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय करायला हवे यावर तुमचे विचार लिहा. याचं उत्तर आहे आपल्याकडे अनेक ठिकाणी धो पाऊस कोसळतो. पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्याचे, साठवून ठेवण्याचे काही उपाय आहेत ते आपण अंमलात आणले पाहिजेत. खूप महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चर खोदणे. त्या चरांमध्ये वाढणारी झाडे लावावीत. पाणी थपकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीचा भरपूर मुरते आणि पाझर तलाव खोदल्यामुळे सुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते. जिथे तिथे शक्य आहे तिथे ते झाडे लावल्यास झाडांची मुळे जमिनीत पाणी धरून ठेवतात. अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. विहिरींमध्ये वर्षभर पाणी राहते. पाणी साठवण्यासाठी जमिनीत खड्डे सुद्धा खोदतात. या खड्ड्यांवरील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात. पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडा किंवा झाडोराला व गुरांना पाणी देता येते. अशा प्रकारचे वेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवता येते. थँक्स फॉर युअर सपोर्ट. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर बाजूला दिलेला QR कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करावं, जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळत राहील.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.